ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 17 आणि 18. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः. शीतोष्णसुखदुःखेषु समसंगविवर्जितः. शब्दार्थ. जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, इच्छा करत नाही, तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. जो शत्रू मित्र आणि मान अपमान याविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी ऊन सुख दुःख इत्यादी द्वंद्वात ज्याची वृत्ती सारखीच असते. भावार्थ. आनंद आणि दुःख या कल्पना आहेत. प्रत्येक क्षण साधेपणाने स्वीकारावा. प्रत्येक गोष्ट घटना म्हणून स्वीकारावी. त्यात भेद करू नये. दुःख करू नये हे आपल्याला पटते. आनंद व्यक्त करू नये हे विचित्र वाटते. मनात भक्ती असावी, देव असावा. जेव्हा देहभाव शिल्लक असतो तेव्हा दुःख आणि आनंद होतो. मीपणा शिल्लक राहू नये. असे झाले तर द्वंद्वात अडकत नाही. द्वंद्वाच्या पार गेलं की स्वतःकडे, आयुष्याकडे आणि जगाकडे तटस्थपणे पाहू शकतो, अलिप्त होऊ शकतो, त्रास होत नाही. मन उपासनेकडे लागते. आनंद वाटला तर दुःख वाटणारच. मान हवा असेल तर अपमान होणारच. या गोष्टींकडे लक्ष दिले की मन विचलित होते. एखादी चांगली गोष्ट झाली की आपल्याला मान देतात. ती गोष्ट होण्यात आपला वाटा नगण्य असतो. हे कळले तर अपमानही वाटत नाही. इतर लोकांच्या वागण्यावर आपला आनंद अवलंबून असू नये. ही स्थिती उच्च भक्तीची आहे. अपमान सहन केला, आता देवाला प्रिय होईन असे वाटले, याचा अर्थ तो अपमान आहे ही भावना मनात आहे. मनाची अवस्था अशी असायला हवी की मान आणि अपमान याची नोंद घेणार नाही, काही वाटणारच नाही. हा अपमान आहे, हे चुकीचे आहे ही जाणीवच नको. ही शून्य अवस्था असते. ही मिळवणे, येणे अपेक्षित आहे. शत्रू आणि मित्र समान म्हणजे शत्रूला मदत करा असे नाही. तटस्थपणे वागता यायला हवं. मदत करेल तो मित्र आणि त्रास देईल तो शत्रू, कौतुक करेल तो चांगला आणि चुका दाखवेल तो परका असे ठरवू नये. देशविघातक किंवा आपल्या देशाला त्रास देणारे असतील तो भाग निराळा. आपल्या वैयक्तिक आयुष्यात शत्रू म्हणावं असं कोण वागतं? मालिकेत दाखवतात तितका दुष्टपणा खरा आयुष्यात कोण करतं? माझ्याकडे बघितलं नाही, माझ्याशी चिडून बोलली, माझ्याशी बोलली नाही, माझी बदनामी केली, अशा उगाच बालिश आणि खुळचट कल्पना करून आपल्या माणसाला परक मानायचं. शत्रूपेक्षा हीन वागणूक द्यायची. वाद भांडणं अबोला धरायचा हे योग्य नव्हे. कोर्टात दावा लावलेल्याही सामोपचाराने वागतात. रोजच्या आयुष्यात मनात अढ्या धरून का वागतो? मतभिन्नता असली म्हणून शत्रुत्व पत्करायची गरज नसते. याने फक्त मनावरचा ताण वाढतो. साधं सरळ आयुष्य जगावं, मिळून मिसळून राहावं. या उलट मैत्रीतही एकदा अतिपणा असतो. माझा मित्र, मग त्याचं सगळं योग्य असंही नसतंच. मित्र झाला म्हणून चुकीच्या गोष्टी खपवू नयेत. केवळ फायदा आहे म्हणून मैत्री असू नये. मैत्री तुटेल म्हणून सगळे त्याचे सहन करत बसू नये. टोकाचे शत्रुत्व आणि टोकाची मैत्री नको. रोजच्या आयुष्यात सर्व एकसारखे असावे. मनात आकस धरून वागू नये. नावडतीचं मीठ अळणी म्हणू नये. पटत नाही म्हणून नावड आणि जुळवून घेतलं की आवड असते. या भावनेत किती अडकावे? दोन्ही त्रासदायकच. गुणी माणूस चुकीच्या मैत्रीमुळे अधोगतीला जातो. काही लोक परधार्जिणे असतात. मित्राच्या आहारी जाऊन घरच्या लोकांची आबाळ करतात. हेही चुकीचे आहे. सतत आला गेला पाहुणे यातच रमायचं. घरच्या माणसांना उसंत मिळत नाही. ते चिडले की वाईट. त्यांना मोकळीक हवी, कंटाळा येऊ शकतो, बदल, आराम हवा. एकाच्या आवडीनिवडीसाठी घरादाराला वेठीला धरायचं हे योग्य नव्हे. समतोल महत्वाचा. एकदा गळ्यात गळे करायचे आणि जरा वाद झाला की तोंडही बघणार नाही असे वागू नये.
सुख दुःख असेल, मित्र शत्रू असेल, मान अपमान असेल, या भावनांना जास्त महत्त्व देऊ नये, त्याच्या आहारी जाऊ नये. श्लोक 19 आणि 20. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान मे प्रियो नरहा ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः. शब्दार्थ. ज्याला निंदास्तुती सारखीच वाटते, जो ईश्वर स्वरूपाचे मनन करणारा असतो, जो जे काही मिळेल त्यानेच शरीर निर्वाह होण्याने समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. परंतु जे श्रद्धाळू पुरुष मतपरायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. भावार्थ. भक्ती कशी करावी आणि भक्त कसा असावा हे सांगणारा भक्तियोग. जीवसृष्टी निर्माण झाल्यापासून भक्ती निर्माण झाली. नारद, हनुमान हे भक्त राज आहेत. सामान्य माणूसही भक्तीद्वारे उद्धार करून घेऊ शकतो, आनंदी जीवन जगू शकतो. भक्ती ही उपजत भावना आहे. आपण ईश्वराचे अंश आहोत हे माहीत नसले तरी त्या अज्ञात शक्तीविषयी ममत्व असते. मातृदेवो भव हे मानणारी भारतीय संस्कृती. नकळत्या वयात आई वडील हेच विश्व असते. शाळेत जायला लागलं की शिक्षक आपल्याला वंदनीय असतात. हे देवस्वरूप आहेत हे माहीत नसते तरी त्यांच्याविषयी प्रेम, आदर, आपुलकी असते. ते सांगतील ते आपण ऐकतो, त्यांच्यावर अवलंबून असतो. ही देवाचीच रूपे आहेत. देवही असाच आहे. देवाची अनेक रूपे भेटत राहतात. स्वरूपात बदल झाला तरी मूळ तत्व एकच असते. आयुष्यात पुढे गेलो की गरजा बदलतात, क्रम बदलतात आणि आधीच्या रूपापासून काहीसे दूर जातो, त्याचा विसर पडतो. त्याला देव मानत असू, त्याला शरण गेले की सगळ्या रूपांना भाव पोचतो. असे एक तरी रूप समोर असावे, त्यातले उणे पाहू नये. देहात नाही असे रूप भक्तीसाठी निवडले जाते, कारण ते कसोटीवर उतरलेले असते, सिद्ध झालेले असते. भक्तीने इतकी शक्ती निर्माण होते की बाह्य गोष्टींचा परिणाम होत नाही. कोण कसे वागतंय त्याने फरक पडत नाही. जी परिस्थिती आहे त्यात समाधानी वृत्ती टिकून राहते. आपली भक्ती किती सच्ची आहे ते सांगणारे हे सोपान आहे. भावनांतून निवृत्त होत नाही तोपर्यंत जीवाची घालमेल सुरू राहते. निंदा केली किंवा स्तुती केली तरी आपण आहोत तसेच असतो. आपण कसे आहोत ते आपल्याला माहीत असते. जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारायला हवे. जाडे, बुटके, गरीब, काळे, बावळट, गावढळ, मध्यमवर्गीय, कमी शिकलेले, जसे आहोत तसे आहोत. त्यात वाईट काय? या संदर्भात अष्टावक्र ऋषींनी खूप सुंदर सांगितले की जे बाह्य शरीराला बघतात, अंतरंग जाणीत नाहीत, अशा लोकांना पंडित का म्हणावे? अज्ञानी, असंस्कृत लोकांचे बोलणे मनावर तरी क्या घ्यावे? जनक सभेतील संवाद डोळे उघडणारा आहे. आयुष्यात हे लक्षात ठेवले तर दुःख उरत नाही. चिंतन त्रास देणाऱ्या गोष्टीचे न करता ईश्वराचे करावे, हे सांगतो तो भक्तियोग. अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे, असा हा भक्तियोग. भक्ती हे आवश्यक अंग आहे. काहीतरी आवडलं तरच जगायला हुरूप येतो, जगण्यासाठी कारण मिळतं. देवच नाही तर देश, कला, कर्म, मालक यावरही भक्ती केली जाते, ती देवाला पोचते. केशवम प्रतिगच्छती, मनःपूर्वक जे करू ते कृष्णाला पोहोचतं. आपल्याला जे प्रिय त्याला आपण प्रिय झालो तर जन्माचे सार्थक होते. प्रेम, निष्ठा
ही भक्तीचीच रूपे. हा माणसाचा उपजत भाव आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. ज्या शरीरामुळे इतके त्रास आणि द्वंद्वे निर्माण होतात, त्या शरीराचे महत्त्व आणि प्रयोजन तरी काय, याचे 13व्या अध्यायात वर्णन आहे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.